रसिका वर्ग मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो. हा या भाऊ सोलून ना या ठिकाणी पहिल्या प्रथम फक्त बक्षीस वाचून घेतो कारण नंतर वेळ भेटणार नाही. यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे माडेचेवाडी गावचे सरपंच आमचे परममित्र सन्माननीय विघ्नेशी गावडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि तबलावादक यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे शंकर भैया, ओ भैया का हुआ, अच्छा भजन गाने के लिए 100 रुपया उसने दिया है. भैया बघा बुवा, आपल्या भजनाची ही पंढरी आणि पंढरीमध्ये भजन ऐकून त्या भैयानी माझ्यासाठी 100 रुपयाचं बुवा बक्षीस दिलंय. आणि तुम्ही करे काय ते गरेज वळतात आयो. मी डेंजर गीता म्हटले तर आता लोकांनी ओळखला नाही. त्याचप्रमाणे बंडू सराफ या ठिकाणी जी सत्यनारायणाची महापूजा होती त्यांचे यजमान सन्माननीय श्री बंडू सराफ यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय सबीर तावडे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आले आहे. सर्वांचे लाख लाख आभार मानतो आणि गजराकडे वळतो. जास्त वेळ नाही व 12 वाजलेले आहेत बरोबर. सॉरी ओ नाही, ही सवय पहिल्यापासून झाली. गेली 15 वर्ष व मी कार्यक्रम करतोय. ही सवय लागलेली आहे कारण अरे तुरे केल्याशिवाय पहिली सामन्यामध्ये मजा यायची नाही. कारण एकच लेवलचे बुवा असल्यानंतर अरे तुरे होतं. पण बुवा आता कुठेतरी आळा. अतिशय सुंदर नियम या मंडळाने आम्हाला दिलेला आहे. याच्यातून 100% सुधारण्याचा प्रयत्न हुआ. प्रत्येक जण कोण हळे धुतल्या तांदळाचं लागान गेलो नाही बरोबर ना हो वा. कोण हळे धुतल्या तांदळाचं लागान गेलो तो सॉरी ओ असं होत राहणार. काय पर्याय नाही का बुवा. सुशांत जोईल त्यांच्याकडे अगोदर बोलतोय. अतिशय सुंदर बुवा गायन आहे तुमचं. आणि अभिषेक शिरसाट बुवा म्हटल्यानंतर आणि परशुराम बुवांची लाईन म्हटल्यानंतर मंत्रमुग्ध झाले होते अगदी रसिक बरोबर की नाही. फक्त काय काय जा काय बोललास तेवढं फक्त जरा खटाकल्यासारखा वाटला. कस्तुरीची उटी बिटी यांच्यानी म्हटल्यानी आणि त्यांना सांगतात आमच्या दोघांवर पडला ह्या सगळा. म्हणजे काय भानगड काय कस्तुरीची उटी बिटी म्हणजे तो बुवा ध्यानाचा भंग आहे. त्याची कुठेतरी मर्यादा भजन असं तसं होणार नाही. गेली कित्येक वर्ष मी तुम्हाला माहिती आहे तुमच्या गावामध्ये तुमच्या घरी सुद्धा कार्यक्रम मी केलाय आणि कशी बारी व्हायची तुमका माहिती होत. पण आता सगळं हळूहळू आम्ही कमी केला. असे दानिक गावतो हे युट्यूब असे लागले ना कॅमेरे की दानिक गावतो. तुम्हाला सगळं आता कमी केला. नंतर ते क्लेश काढा. त्याच्यापेक्षा आपलं कोकण या कोकणची संस्कृती आपल्या हिंदू धर्माला कुठेही दाग लागू नये याची जबाबदारी आपण घेऊन भजन केलं पाहिजे. पांचट जोक्स मारण्याची ज्यावेळी बुवांवर वेळ येते तेव्हा भजन कुठेतरी आपलं कमी पडतंय हे बुवाला दिसून येतं. पण बुवा अंडेकर बुवा अतिशय सुंदर भजन काय प्रश्न नाही. 15 मात्रातून 22 मात्रा एवढी सोपी गोष्ट नाही. जोरदार एकदा बुवांसाठी टाळ्या वाजवा. आणि आमचे सुशांत जोईल बुवा सुद्धा 9 मात्रा मत्त ताल अतिशय सुंदर बुवा. गजराकडे वळतोय. जास्त वेळ नाहीये. जर बोलत राहिलंय तर गरजे तुमच्याकडे माका वाटतं 2-3 वाजतली. 35 मिनिटाचा वेळ आहे. त्यामुळे कमी वेळात शॉर्ट अँड स्वीट मध्ये कसं होईल त्याचा प्रयत्न करणार. चेहरा बुवा सुशांत जोईल बोलले की चेहरा तुमचा गोड आहे. माका वाटलं लगीन करू बघता की काय तुका काय म्हणायचं काय. मी काय बोललो नाही भजनाच्या सुरुवातीला कारण बुवा सुरुवात माझ्याकडे होती. एक दबावाचं वातावरण आहे. हे नियम म्हटल्यानंतर या ठिकाणी मला वाटतं सन्माननीय सुंदर मेस्त्री बुवा त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक सिंधुदुर्गातील नामवंत डबलबारी भजनकार चंद्रकांत कदम बुवा यांचे शिष्य याच गावचं रत्न नांदेव मेस्त्री बुवा
यांचं हे गाव आहे. त्याचप्रमाणे अमित मेस्त्री बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आहेत ना, खरोखर त्यांचे आशीर्वाद घेतो. त्याचप्रमाणे व योगिता परब या सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा लाख लाख आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे युट्यूबर मित्र राज वर्धेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा आभार मानतो. बुवा जास्त बडाबडा करण्यापेक्षा चांगलं काहीतरी लोकांना देण्याचा प्रयत्न करा प्रबोधनातून. मगाशी त्या बुवानी बचत गटवाल्यांची कळ काढल्याने ती मुगड्यान झोडतली. खरोखर त्यांच्या वार्तेक जाऊ नको, कारण की सध्या वैतागलेली होत, कोण हप्ते भरणच नाही. दर एका मिटिंग लावचे लागतात आणि ते सांगतात स्कूटी घेतल्याने का लेडीजला भीती वाटतात. लेडीजने स्कूटी हातात घेतली काय, कारण ते स्लीपरवर थांबवतात म्हणतात. का खरोखरच ती स्लीपर घेऊनच येणार वाटतं. खांडेकर बुवा, सुशांत जोईल बुवा जास्त काय मला बोलले नाही. धन्यवाद बुवा. भजनाला तुम्ही किंमत देणारे बुवा आहात, एवढं 100% बुवा दिसून आलंय. फक्त खांडेकर बुवा ते गेले खर, येऊन दे त्यांना, हळूहळू घेऊया, येणार ते. बुवा अतिशय सुंदर गजराकडे वळतोय. कारण नियमामध्ये लिहिलेलं आहे की कुठचंही गाणं फरमाईश आल्याशिवाय न घेता गजराला सुरुवात करायची, आणि त्याबद्दल तसं वागण्याचा आज मी प्रयत्न करतोय. आजपासून सुरुवात केली. अजिबात दाणे गावात नाही. तुम्ही तकडे काय ते आपटान मारा, जाताना एकाच गाडीतून जाताना, बरोबर ना? तुम्ही काय तर खात लावून घ्यावा. हा परशुरामाच्या भूमीत सिंधुदुर्ग नगरीत परशुरामाच्या भूमीत या सिंधुदुर्ग नगरीत तिरंगी डबलबारी तिरंगी भजनाचा सामना रंगलाय जोरात. तिरंगी भजनाचा सामना रंगलाय जोरात. तिरंगी भजनाचा सामना रंगलाय जोरात. पुण्यामध्ये ओरोस अतिशय रवळनाथ देवाच्या स्पर्शाने पावन झालेली रवळनाथाची ग्रामदेवता आणि रवळनाथाचा वरद असलेली सिंधुदुर्ग नगरी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्याचं नाव आहे. या कोकण म्हटल्यानंतर भजनाची पंढरी, आणि भजनाची पंढरी कुणी जर वाचवली असेल स्त्री माते समान वाढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देव देश आणि धर्म साऱ्या देवांची मंदिरं ज्यांनी वाचवली, ज्यांनी देश वाचविला असे आमचे छत्रपती शिवाजी राजे. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते. साई बोलल्याने मनाला शांती मिळते. साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते. राम बोलल्याने पाप मुक्ती होते. आणि जर शिवराय जर बोललो
तर 100 वाघांची ताकद आपल्या हातामध्ये येते, आपल्या हातामध्ये येते. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज. परशुरामाच्या भूमीत, परशुरामाच्या भूमीत, सिंधुदुर्ग नगरीत, परशुरामाच्या भूमीत, सिंधुदुर्ग नगरीत, तिरंगी भजनाचा सामना. आला कलियुगाचा भेळा, विसर पडे माणूस किला. आला कलियुगाचा भेळा, विसर पडे माणूस किला. कलियुगाचा जमाना आहे. या कलियुगामध्ये जर करायचं असेल तर परमेश्वराचं नामस्मरण हे अबाधित चालू राहिलं पाहिजे. जर परमेश्वराच्या सानिध्यात राहायचं असेल तर हे हरिभजन आपल्याला तारणार आहे. बरोबर की नाही? म्हणून म्हणतोय आला आला कलियुगाचा फेरा, विसर पडे माणूस किला. पैसा प्रतिष्ठा लावी पणाला, धुंद होई व्यसनाला. पैसा प्रतिष्ठा लावी पणाला, धुंद होई व्यसनाला. बघा, अहंकार कशाचा येऊ नये. आपलं सौंदर्य, या सौंदर्याचा अहंकार कधी असू नये, ज्ञानाचा कधी अहंकार असू नये, कलेचा कधी अहंकार असू नये. घर गाडी बंगला येतेच राहणार आणि आपण कुठेतरी निघून जाणार, ते आपल्या सोबतीला नसणार. म्हणून म्हणतोय बघा, पैसा प्रतिष्ठा लावी पणाला, धुंद होई व्यसनाला. रामकृष्ण हरी घे मुखी, रामकृष्ण हरी घे मुखी. गुंतू नको या मायेत, रामकृष्ण हरी घे मुखी. गुंतू नको या मायेत. हो तरला नारदाने मंत्र दिला. राम नाम होवता वाचे, राम नाम होवता वाचे, वाल्याचा वाल्मिकी झाला. धन्यवाद देतोय बुवा वेळ झाल्याबद्दल. बुवा तसे काय मला बोललाच नाही. हो बुवा, वेळ बुवा तुमचा बोलले काय पंचार चढलेले हाफ चड्डी घालून आणि पुरे दिसा होते असं तुमचा काहीतरी. आता तुम्ही काय तर बघा ते माका काय तसे काय बोलले नाही. पण बुवा भारी बोलण्याची पद्धत म्हणजे जबरदस्त. सिंधुदुर्गामध्ये संदीप पुजारी बुवांनंतर आमचे खांडेकर बुवा 100% चेहऱ्याकडे बघूनच बुवा तुमच्या हसा घ्या आई शकतो, पण तुम्ही रडता म्हणजे भारी बुवा. गेला लंकाधीश रावण अहंकारी अगरवात. गेला लंकाधीश रावण अहंकारी अगरवात.
या गंगेच्या पाण्यात तुकोबांची तरली गाथा या गंगेच्या पाण्यात हरी भजनाचा झेंडा रोविला पंचरत्न बुवानी कदम पंच पाटील खोकर बुवा चिंतामणी बरोबर या पंचरत्नाने आम्हाला दिलेली आहे ठेवण्या हा मोठा वृक्ष लावलाय त्याची कुठेतरी आम्ही बुवा पाहणं आहोत आणि त्यांची आठवण काढणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. चंद्रकांत कदम बुवा म्हटल्यानंतर खुर्चीवर बसले आणि डोळे एकदा घरघरावून फिरवले आणि काय लोक हसा चालू करायचे असे आमचे कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा. सावळ्या हरी ऐकाव तरी काय झालं रुसायला सावळा हरी ऐकाव तरी काय झालं रुसायला विजय विजय पालव वाजवायला सध्या त्यांचा ठेका म्हणजे काय हो जबरदस्त. सावळा हरी ऐकाव तरी काय झालं रुसायला रकुमाय रुसली कोपऱ्यात बसली रकुमाय रुसली आपला कोकण दर्शन एका कॅसेटच्या माध्यमातून संपूर्ण जगतावर पोचवला साता समुद्रावर पोचवला ते आमचे परशुराम पांचाळ बुवा. तू सुख हरिदा तू दुख हरिदा तू सुख हरिदा तू दुख हरिदा बाप्पा मोरया गजानना गजानना विलास पाटील बुवा ज्या बुवानी विलास पाटील बुवांची पेटी ही कोणाची बुवा पेटी कोणाची अच्छा खरोखर बुवानी सांगितल्याप्रमाणे आमका त्यांची वाजवलेली पेटी कारण कॉर्ड सिस्टीम पेटी लंडन रिटर्न विलास पाटील बुवा त्यांनीच वाजवायची जबरदस्त म्हणजे ती कला बुवा अवगत करणं फार मोठी कसरत आहे. आमचे गुरुवर्य विनोद बुवा तशी वाजवतात बघा पेटी म्हणजे त्याच्यासाठी खूप मेहनत आहे. असे विलास पाटील बुवा त्यांचा गजर पंढरीच्या वाळवंटा खेळ क्रिकेटचा मांडियला वाळवंटा
बुवा आमच्या कट्ट्यावरचे आपल्या कोकणची शान हो, म्हणजे जबरदस्त. जाग्यावर बसून गजल रचवण्याची पद्धत त्यांची जबरदस्त होती. त्यांचा अभंग भुंकणाऱ्या भुंकू दे नको त्यांचा छंद, भुंकणाऱ्या भुंकू दे ओ बुवा नको त्यांचा छंद. असले हिरो सारखे हात फिरायला ते बघा लागतो ते नाव नेऊ नाही. मी मुंबईवरून आलो तुम्हाला भेटायला, काय करू बघा ओ बुवा एक धग्यात आपला घेऊ वय होता आणि माझ्या मायाला पंटाळी आया गे माझ्याच्या आचार्य आया. बुवा युट्यूब चालू आहे ते ओ ते कुवळतात बिवळतात ते धडे काहीतरी ट्रेन मध्ये पुळा अकडे नको. आता जरा आता कमी करा. बाकी बुवा ऑल ओव्हरऑल परफॉर्मन्स जबरदस्त. आता चॅटिंग करता मात्र सोडू नको काय नाही. तो बाजूक ठेवून तुम्ही राहावं छाकणार का हो. व्हॅलेंटाईन डे, पीस डे, हॉलिडे आणि कसले रे. पण बघा सिंधुदुर्गामध्ये हे किती जरी डे झाले कुपवडे, जांभवडे, तळवडे, होळवडे हे डे आपल्या कोकणातच गावतले, बाकी घरी नाही गावाचे. आणि जुन्या लोकांनी गाजवले ते सडे माहिती आहेत ना. होय म्हणतो तुमका तुम्ही कधी होता म्हाताऱ्या माणसांका बघू. भुंकणाऱ्या भुंकू दे नको त्यांचा छंद, आम्ही 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 गाऊ पांडुरंग, आम्ही 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 गाऊ पांडुरंग, आम्ही 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 गाऊ पांडुरंग. आम्ही 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 चिंतामणी पांचाळ ज्यांचं हल्ली गुडगे भरणी या ठिकाणी स्मारक झालं. तुमच्या आमच्या नशिबात ना आया. आम्ही असे रातभर आरडान मेलो तरी आमका म्हाळच घालतले. काव 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 आना आहे तो आव नको. अश्लीलता नको, अश्लील शब्द येऊ नये. मग अशी ते काहीतरी बोलले हकडे फेरगे मारी होत. महिला वर्ग पुढ्यात बसलेत बुवा. ती पांचट पण आता सोडा बाकी हो बुवा जबरदस्त. जे काय बोलतास ना नागपुळा आणि गणपतीपुळा नाही तर पांचटगिरी आता जरा सोडा. भजन तुमचं सुंदर आहे, भजनाकडे जरा लक्ष द्या. मनोरंजन झालंच पाहिजे पण मार्मिक भाषेमध्ये. पुन्हा एकदा साऱ्या भजन रसिकांना कळलं पाहिजे. पुन्हा एकदा पारंपरिक बाऱ्या झाले चालू झाल्यासारख्या भास झाला पाहिजे. त्या पद्धतीची बारी होऊ दे. भजन ऐकण्यासाठी आता बघ तुमच्या वेळेस छलाव बेटा होता पण बघा आज भजन ऐकण्यासाठी धरती लोक आहेत बुवा. भजनाची जाण असलेले लोक आहेत. आमचं कुडाळ म्हटल्यानंतर बुवा जन्मा घेणारे ज्या बारक्या पोरगे असतात असं स्वरात रडत येतात. त्यांच्या कुडाळची खासियत पटत असेल तर टाळ्या द्या मंडळी. आपली कुडाळची खासियत आहे नाही. जा जन्म घेता पोरग्या तर रडताना सुद्धा सुरात रडत येतात. म्हणजे असा म्हणणं नाही मी की देवगडची अशी येणत नाही. आहेत 100%. संदीप लोके व म्हटल्यानंतर आज सिंधुदुर्गाची शान व गाजवल्याने जबरदस्त. त्यांच्या पाठोपाठ आम्ही त्यांचा आदर्श घेऊन कुठेतरी भजन करतोय 100%. आमचे चिंतामणी पांचाळ बुवा आयुष्य मोदावया बैसला मापारी, आयुष्य मोदावया बैसला मापारी.
वा तुम्हाला काय बोललो नाही याचा अर्थ असा नाही माका बोला घेणार नाही हो वा तुमच्यासाठी सांगतोय आता काय बोललंय नाही कारण तुम्ही जास्त माका दोघवले काय बोललाच नाही पण गजरात जर बोला तुम्ही तुमची हिंमत होत असत तर बोला अभंगात बघते धन्यवाद गजराची सांगता करतो कारण 30 मिनिटं मला वाटतं फक्त 9 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे रत्नाची खाण रे एकाएकी गाण रे प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी आण रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे भक्त पूर्ण काम रे
धन्यवाद.